खासदार सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंनी निवडणुकीत बिटकॉईनचा वापर केल्याचा गंभीर आरोप माजी IPS अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केला। ऑडिओ क्लिप दाखवून त्यांनी हे आरोप केलेले आहेत। हे सर्व आरोप सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंनी फेटाळले। या प्रकरणी ईडीने कारवाई केली। या ऑडिओ क्लिपमध्ये नाव असलेल्या व्यक्तीच्या घरावर ईडीने धाड टाकली। दरम्यान आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपले। बिटकॉईन चौकशी करण्याची मागणीच शिंदेंच्या शिवसेनेनं पोलीस महासंचालकांना केली। दरम्यान सत्य समोर आलं पाहिजे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। दरम्यान ऑडिओ क्लिप मधला आवाज हा सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दुजोरा दिलाय, तर सुप्रिया सुळेंनी सर्व आरोप फेटाळलेत। आपला आवाज नसल्याचा सुप्रिया सुळेंनी दावा केलाय। त्याच्यामध्ये जे आवाज आहे मी आपल्याला सांगतो की मी नाना नवल्यांना पण नाना पटोलेंना पण अनेक वर्ष ओळखतो। माझ्यावर ते पूर्वी आमदार पण होते, नंतर ते खासदार झाले, नंतर पुन्हा ते आमदार झाले, आमचे स्पीकर होते एकेकाळी, अशा त्या सगळ्या पदावर त्याच्यावर त्यांचा आवाज मला चांगला माहिती आहे। अर्थात मी आवाजाच्या बद्दलचा अगदी करेक्ट सांगणार अशातला भाग नाही। बऱ्याचदा हुबेहूब आवाज काढणारे लोक देखील समाजामध्ये आहेत, पण त्या दोघांच्या बद्दलचे काही ऐकायला मिळतं त्यांनी जे मांडलेलं आहे, तर दोन्ही व्यक्ती त्याच आहेत। तो सुप्रिया सुळेंचाच आवाज आहे, तो नाना पटोलेंचाच आवाज आहे। आज त्याचा आरोप आहे नाही 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 नाही, माझा एकतर ती ऑडिओ क्लिप मध्ये माझा आवाज नाही, कोणी चेक करावं। एक दुसरा, माझा या कुठल्याही संबंधात नाही। आणि काय त्यांचं नाव त्रिवेदी ना, त्रिवेदींनी अशी मला सांगितलं की सुप्रिया सुळेंनी बाहेर येऊन यावं। मी काल रात्रीच बाहेर आले आणि आज तुमच्या माध्यमातून अतिशय विनम्रपणे मी त्रिवेदीजींना विनंती करते की ते म्हणेल ती जागा, ते म्हणेल ते चॅनल, ते म्हणतील तो कॅमेरा, ते म्हणतील ते शहर, तिथे मी येऊन मन मोकळेपणे ते स्वतः किंवा त्यांच्या पक्षाचा कुठल्याही व्यक्तीशी माझी जबाब द्यायला माझी तयारी आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।